विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रविवार, संडे, सुट्टीचा दिवस. एन्जॉय करायचंय. क्लास नाही, कॉलेज नाही, उशिरा उठायचंय. ओके. मम्मीनं, आईनं काय खायला केलंय ते जेवायचंय, रेटून दुपारी परत झोपायचंय. असं शेड्यूल बऱ्याच लोकांचं असतं. असतं म्हणूया आपण, बरोबर आहे. पण आज सुट्टी नाहीये. आज खूप काम करायचंय लक्षात घ्या. आज सुट्टी नाहीये. मी तुम्हाला सांगतो काही लोकांना हे त्रासदायक वाटेल, काय आज पण अभ्यास, किती डोकेदुखी असं वाटेल. पण ऐका, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला ही न्यूज माहिती आहे का रे, की भारतातील एक बेस्ट कुठलीतरी एक कंपनी आहे. तिचे जे मेन अधिकारी, सी किंवा कोण असतील, त्यांनी असं एक मत मांडलं होतं, की आठवड्यातून 90 तास काहीतरी काम केलं पाहिजे. अरे, एका आठवड्यात 7 दिवस असतात. ओके. बघा त्यातला 1 दिवस सुट्टीचा काढून टाकूया. तात्पुरतं बाजूला ठेवूया. मग 6 दिवस उरले. त्यातले 90 तास. मग 90 ला 6 ने डिव्हाईड करा. 90 ला जर 6 न डिव्हाईड केलं तर काय उत्तर येईल लक्षात घ्या. काय उत्तर येईल तुम्हीच बघा. प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येतोय का? मग रोज 15-16 तास काम करा, असं त्या सरांचं म्हणणं होतं म्हणूया आपण. पण प्रॅक्टिकली ते अशक्य आहे बाळांनो, अशक्य आहे. मी तुम्हाला पण तेच सांगतोय, हा जो फेज आहे तुमच्या आयुष्यातला, की जिथे आपण कष्ट घेतोय ना म्हणूया आपण, थोडा वेळ चालणार आहे. नंतर तुम्हाला ब्रेक मिळणार आहे. मी सांगतो, तुम्हाला आराम करायला वेळ मिळणार आहे आणि त्याची गरज आहे. तुम्ही एवढं वेड्यासारखं रोज काम करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. पण आता करायचंय, आज करायचंय. बरं, मग आता महत्त्वाचा मुद्दा काय? की आज करायचंय काय? तर पहिली गोष्ट म्हणजे इंटिग्रेशनची टेस्ट रात्री 12 पर्यंत ओपन असणार आहे. त्यात इंटिग्रेशन, डेफिनाइट, इनडेफिनाइट आणि ॲप्लिकेशन. त्यात मी ना टिपिकल क्वेशन्स विचारलेत. मग त्यात ते मॉड्युलसचे प्रॉब्लेम आहेत. मी तुम्हाला आता सगळं सांगत बसत नाही बरं का लक्षात घ्या. पण असू दे. टिपिकल प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशनची टेस्ट सोडवलीच पाहिजे. पूर्ण इंटिग्रेशन रिवाईज करावं लागेल त्यासाठी आणि बेस्ट ठरेल. म्हणजे खूप अभ्यास आहे. फिजिक्सच्या 3ऱ्या आणि 4थ्या टॉपिकवर टेस्ट आहे. के-टी-जी आणि केमिकल नको म्हणाला. थर्मोडायनामिक्सवरती टेस्ट आहे. ओके. मग के-टी-जी आणि थर्मोच्या टेस्टसाठी पहिला पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बऱ्यापैकी मी टेक्स्ट बुक बेस्डच टेस्ट तयार केलेली आहे म्हणूया आपण. पी-वाय-क्यूजच आहेत लक्षात घ्या. सीईटीत आलेलेच प्रश्न त्या टेस्टमध्ये असणार आहेत. आज उलटं रविवार असल्यामुळे तुम्हाला 2 टेस्ट द्यायचे आहेत. मग आता कसला विचार करताय? अभ्यासाला सुरुवात करा. आणि मी बोलल्याप्रमाणे कंटाळू नका, कुणावर चिड करू नका. शांत मन ठेवा. चिड कुणावर होते? आईवरतीच होते. आपण चिड करतो घरात, वैतागतो कधी-कधी आपण. पण नाही, सगळं हे मला माझ्यासाठी करायचंय हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला तसा विचार करायचा आहे. मी अभ्यास करतोय, मी हे करतोय. ॲट द एंड ह्याची चांगली फळं कुणाला मिळणार आहेत? मलाच मिळणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, बघा ना, की आपले आई-वडील का एवढं झटतायत, धडपडतायत? आपल्यालाच पुढे नेण्यासाठी म्हणूया आपण. ओके. मग आता कराल आजचा दिवस सत्कारणी लावा म्हणूया आपण. दिवसभर अभ्यास करा, पण थांबा. याच्याबरोबर आपल्याला आज ॲट एनी कॉस्ट ऑर्गॅनिकचं 5वं, 6वं लेक्चर प्रोव्हाईड करायचं मी ठरवलंय 2 लेक्चर्स. पण मला कसे लेक्चर्स हवेत माहिती का? तुम्हाला सांगू का? असं मी टार्गेट करणार आहे रिएक्शन्सना. नायट्राइलच्या रिएक्शन्स. ओके. नायट्राइल, सी-एन ग्रुप म्हणूया आपण, सायनाइड म्हणूया आपण. मग सायनाइडच्या रिएक्शन, सायनाइडपासून कोणते प्रॉडक्ट मला मिळतील, ते सगळे मी एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. पुन्हा ग्रिग्नार्ड्स रिएजन. मग ग्रिग्नार्ड्स रिएजनच्या सगळ्या रिएक्शन्स मला एकत्र आणायच्यात. मग तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. ठीक आहे. मग हे या रिएक्शनच्या सीरीज पण फॉलो करायला विसरू नका. आज एवढं मिळणार आहे आणि आज म्हणजे बघा ना मला हे 2 व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर टेस्ट काढायचेत अजून, काढणार आहे मी लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सांगतो 4 नंतर आपल्या टेस्ट ओपन होतात तुम्हाला माहीत आहे. यश दादाची लिंक मी 4 नंतरच किंवा अगोदर तुम्हाला प्रोव्हाईड करेन. जमलं तर याच व्हिडिओमध्ये एक पिन कमेंट करेन. पण टेस्ट तुम्हाला द्यायच्याच आहेत लक्षात घ्या. टेस्ट द्या, नंतर सोल्युशन बघा. कुठं तुमच्या मला फोटो लावायचे आहेत टॉपर्सचे. मला ती गोष्ट बिलकुलच आवडत नाहीये. स्वतःनं फक्त स्वतःला कंपेअर करा. सगळ्या जगात मला म्हणजे स्पर्धा असावी. ओके. पण त्याचा तणाव नसावा या मताचा मी आहे बरं का लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय लक्षात घ्या. मला अजून संध्याकाळचं उशिराचे पण लेक्चर्स करायचे आहेत ना तयार. रात्री संध्याकाळी रोज मी 10 वाजता तुम्हाला दिवसाचं शेड्यूल देतोयच लक्षात घ्या आणि तुम्ही ते फॉलो करताय याचाच आनंद आहे. फक्त हा व्हिडिओ करणं गरजेचं काय होतं? उठा, जागे व्हा. सकाळचा वेळ वाया गेलेला असेल तर पुढचा तरी वेळ अभ्यास करून सत्कारणी लावा. ऑल द बेस्ट.